बसपाच्या प्रमुख मायावतींचा भाऊ आणि बहुजन समाज पक्षाच्या बँक खात्यामध्ये नोटबंदीच्या निर्णयानंतर कोट्यवधी रुपये जमा झाल्याचं समोर आलंय। ईडीनं दिल्लीतल्या युनियन बँकेच्या खात्यांच्या केलेल्या चौकशीत मायावतींचा भाऊ आनंद कुमार यांच्या खात्यात 1,43,00,000 आणि बसपाच्या खात्यात 104 कोटी रुपये जमा झाल्याचं उघड झालंय। त्यामुळे केंद्र सरकारनं घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या मायावतींसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे। ही रक्कम नोटाबंदीच्या निर्णयानंतर जमा करण्यात आल्यानं या रकमेविषयी संशय बळावला जातोय। जमा झालेल्या रकमेचा स्रोत उघड झाल्यानंतर पुढील चौकशी होणार आहे। आनंद कुमार यांच्या विरोधात आयकर विभागानं चौकशी सुरू केली आहे। नोटाबंदीला 49 दिवस उलटल्यानंतरही लोकांचं आयुष्य अजून ट्रॅकवर आलेलं दिसत नाहीये। बँकांमध्ये आठवड्याला 24,000 आणि एटीएम मधून दिवसाला फक्त 2,500 रुपयेच काढण्याची मुभा आहे। त्यामुळे लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। मात्र शहरी भागात पेटीएम आणि इतर मोबाईल ॲपमुळे काही ठिकाणी व्यवहार सोपा झालाय, पण ग्रामीण भागात अजूनही परिस्थिती जैसे थे व्हायला वेळ लागेल असं दिसतंय। कारण स्वाईप मशीनचा तुटवडा, लोकांना ऑनलाईन व्यवहारांची नसलेली सवय आणि माहिती यामुळे ग्रामीण भागात लोकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। नोटाबंदीच्या मुद्द्यावरून मोदी सरकार विरोधात रणनीती आखण्यासाठी काँग्रेसनं विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे। मात्र या बैठकीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं पाठ फिरवली आहे। त्यामुळेच आता विरोधकांमध्ये फूट पडल्याचं चित्र दिसतंय। तसंच या बैठकीला जेडीयू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी देखील हजर राहण्याची शक्यता कमीच आहे। दरम्यान जे येतील त्यांना सोबत घेऊ, बैठक घेऊ आणि रणनीती आखू, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली आहे।